टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. टोरेसच्या व्यवस्थापनाचे फक्त स्टेशनरीसाठी 5 कोटी खर्च केल्याचा परेलच्या स्टेशनरी सप्लायरचा जबाब. टोरेस कंपनीकडून 2,07,00,000च्या 19 कार खरेदी. ठाणे इथल्या झोपू योजनेप्रकरणी न्याय दिवाळखोरीचं कारण देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या दायित्वापासून विकासकांना वाचवू शकत नाही. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. गेल्या 15 दिवसांपासून पुणे महापालिका आरोग्य विभागामध्ये औषधांचा तुटवडा. रेबीज सारखी इंजेक्शन सुद्धा नाहीत. अनेक गरजू रुग्णांना औषधांशिवाय परत जावं लागत असल्यानं रुग्णांचे हाल. कर वसुलीसाठी भोर नगरपालिका आता ऍक्शन मोडवर. शहरामध्ये 17 ठिकाणी थकबाकीदारांची नावं असलेले बॅनर्स लावले. नगरपालिकेकडून कर वसुलीसाठी 11 पथकं तयार. घरोघरी जात कर वसुलीला सुरुवात. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये उष्णतेनं मागील 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. अमरावतीमध्ये तापमान 40 अंशांच्याही पुढे. तापमान अजून वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. दुपारच्या वेळेमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. साईबाबांच्या मूळ चर्म पादुका देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी होणार उपलब्ध. संस्थांकडून पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह दक्षिण भारतामधील 8 शहरांमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान संपन्न होणार सोहळा. नागपूरमधल्या नेत्रहीन विद्यार्थ्यांची सहल. स्पर्शातून अनुभवलं निसर्ग सौंदर्य. सहलीमध्ये 100 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग. गिरड, लसणपूर आणि टाकळघाट परिसरातील स्थळांना विद्यार्थ्यांनी दिली भेट.